चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीचे अकाउंट सब्जेक्टमध्ये जे काही ॲडमिशन ऑफ पार्टनर्स आहे, तर त्यामध्ये समजा एखादा पार्टनर जर आपला नवीन आलेला आहे, बरोबर ना? तर त्याचा कॅपिटलची अमाउंट आपल्याला दिलेली आहे, त्याचा रेशो पण दिलेला आहे. मग त्या रेशोवरती त्याचं जे कॅपिटल आहे ते बेस घेऊन आपल्याला जे आधीचे पार्टनर्स आहेत, ओल्ड पार्टनर्स आहेत, तर त्यांचं कॅपिटल ॲडजस्टमेंट करायला लागतं. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता, की सर ह्याचं जे कॅल्क्युलेशन्स असतं, तर ते कसं करायचं? तर त्यासाठी एकदम सिंपल आहे बघा. ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये जसं की आपण बघतो, आपल्याकडे सपोज आधीचे 1-2 पार्टनर असतात. बी आणि ए आणि बी सपोज हे 2 पार्टनर आहे. त्यानंतर हा सी पार्टनर जो आहे तो आपल्यामध्ये नवीन ॲडमिट झालेला आहे. मग त्यांनी असं सांगितलं, की या नवीन पार्टनरला आपण हा 1/4 शेअर दिला आणि त्याने अमाउंट आणली समजा आपल्याकडे ₹50,000. किती हजार रुपये आणले? कॅपिटल ॲज अ ₹50,000. बरोबर ना? कॅपिटल आणलं त्याने आणि त्याला आपण 1/4 शेअर दिला. मग आता हे नवीन पार्टनरला शेअर दिला. आधीचा सर यांचा शेअर ना 3:2 असा होता. किती होता? 3:2 असा होता. मग सर आता जो पार्टनर आला, तर त्याच्या रेशो प्रमाणे, त्याच्या बेस प्रमाणे म्हणजे त्याने काय केलं, की 1/4 शेअर्सला ₹50,000 आणले असेल. तर हे जे 2 पार्टनर आहे यांचं कॅपिटल आधी होतं, पण आता नवीन प्रमाणे आता आपल्याला ॲडजस्ट करायचं. तर याचं कॅल्क्युलेशन कसं करतात? तर सिंपल गोष्ट आहे, की याची अमाउंट जी आहे ते याचा जर रेशो दिलाय तुम्हाला हा हा रेशो जो आहे, तर हा रेशो रिसिप्रोकल करायचा. म्हणजे याला काय करायचं 4/1 करायचं. काय करायचं 4/1 किंवा काय करायचं याच्यामध्ये समजा आपण रिमेनिंग बॅलन्स ऑफ शेअर्स काढून घ्यायचा. काय करायचा? रिमेनिंग बॅलन्स ऑफ शेअर्स जो आहे तो काढून घ्यायचा. मग आपण काय करणार 1 - 1/4 म्हणजे उरला किती आपल्याकडे 3/4. किती उरला? 3/4 बरोबर ना? हा एक हा एक रिसिप्रोकल करून घ्यायचा. एक रिमेनिंग बॅलन्स ऑफ द शेअर्स काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे एक शेअर होता त्याच्यामधला 1/4 शेअर्स आपण त्याला दिला. 3/4 आता आपल्याकडे शिल्लक आहे. तो कुणासाठी आहे? तो हा ओल्ड पार्टनरसाठी आहे. कुणासाठी आहे? ओल्ड पार्टनरसाठी आहे. आता याची जर टोटल इथे बघितली 2 प्लस 3 प्लस 2 इज इक्वल टू इथे ते 5 बरोबर ना? तर याप्रमाणे आता आपण याच्यामध्ये हा जो रिसिप्रोकल त्याचा रेशो काढला होता, तर त्याप्रमाणे जर बघितलं, तर इथे आपण टोटल कॅपिटल काढू शकतो. टोटल कॅपिटल ऑफ फर्म. कारण याने काय केलं, की ₹50,000 जे आहे, बरोबर ना? ₹50,000 आणले होते त्याला आपण 4 पैकी 1 शेअर दिला होता. मग टोटल 4 शेअरचं कॅपिटल किती? मग 50 इंटू 50,000 इंटू 4 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू किती आले? ₹2,00,000 म्हणजे सगळ्या ज्या टोटल फर्मचं कॅपिटल आहे ते आहे ₹2,00,000. बरोबर ना? त्याच्यातून याने ₹50,000 आणले. बाकीचे जे ₹1,50,000 आहेत ते दोघांमध्ये आता डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला. बरोबर ना? मग बघा इथे त्यांचा ए, बी आणि हा सी पण आपण घेऊया इथे. ठीक आहे? तर या तिघांनाही घ्यायचं. यांचा जो रेशो होता, तो होता 3/5. ओल्ड रेशो हा ओल्ड रेशो आहे. 3/5 याचा होता 2/5. याला काही ओल्ड रेशो नव्हता. बरोबर ना? त्याला मल्टिप्लाय करायचं आता आपल्याला. रिमेनिंग बॅलन्स ऑफ द शेअर्स. रिमेनिंग बॅलन्स ऑफ द शेअर्स म्हणजे काय 3/4 आणि इथे किती आहे? 3/4 याला किती दिलं आपण? 1/4. आता याला आपण सॉल्व्ह करून घेतलं समजा, तर 3 3 जा 9 डिवाइडेड बाय 5 4 जा 20 बरोबर ना? 3 2 जा 6 डिवाइडेड बाय 20 आणि जर समजा आपल्याला याचा डिनॉमिनेटर आता इथे 4 आहे.
त्याला जर 20 करायचं असेल तर आपल्याला इथे 5 नी मल्टिप्लाय करायला लागतं. तर 5 वन जा 5, 5 वन जा 5 डिवाइडेड बाय 5 फोर जा 20. तर अशा प्रकारे आपण समजा हे कॅन्सल करून टाकले, हो ना, त्यांचा रेशो किती येतो 9:6:5 आणि या सगळ्यांची टोटल जी आहे ती येते 20. बरोबर. हा, मग आता इकडे लक्ष द्या. आता हा सी पार्टनर जो आहे 5 शेअर्ससाठी त्यांनी किती आणले 50,000 रुपये. आपण त्याला 5 शेअर्स दिले, 20 पैकी किती शेअर्स दिले 5, म्हणजे 50,000 डिवाइडेड बाय 5 केलं तर एका शेअरचे पैसे मिळतात आपल्याला 10,000 रुपये पर शेअर. बरोबर. हा, मग आपण काय करणार, आता हा ए जो आहे, ए याचे 9 शेअर्स आहे, बरोबर ना, म्हणजे 10,000 इंटू 9, 10,000 इंटू 9 इज इक्वल टू त्याचा शेअर झाला किती टोटल कॅपिटलचा 90,000 रुपये, 90,000. याचे किती होते 6, मग याचा आला 6, सॉरी 10,000 इंटू 6 इज इक्वल टू 60,000 आणि याचा पोर्शन मात्र 10,000 इंटू 5 आहे, तो तर आहे तसाच आहे 50,000 रुपये. यांची जर बेरीज केली तर बघा 90 आणि 60 1,50,000 प्लस हे 50,000 किती झाले 2,00,000 रुपीज. हे 2,00,000 रुपीज टोटल कॅपिटल आपलं आलेलं आहे आणि पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलाय. आता समजा मग सर आम्हाला हे कळत नाही की त्याच्या एंट्र्या कशा करायच्या. तर साधी सिंपल गोष्ट आहे. समजा ए हा पार्टनर आपण पकडूया इथे, त्याचं कॅपिटल किती पाहिजे होतं, आता रिक्वायरमेंट किती आहे तुमची, सपोज 90,000 आहे. किती आहे 90,000 पाहिजे, पण त्याचं अवेलेबल कॅपिटल मात्र आता 60,000 आहे, म्हणजे अजून प्लस त्याला 30,000 रुपये आणावे लागणार आहे. तर याची एंट्री काय होते की कॅश अकाउंट डेबिट, त्याला पैसे आणायचे, कॅश अकाउंट डेबिट 30K, बरोबर ना, प्लस टू एज कॅपिटल अकाउंट, एज कॅपिटल अकाउंट किती 30K, अशी एंट्री होणार आहे, बरोबर ना. त्यानंतर बघा बी जर बघितलं आपण इथे बी, आता बीचं सपोज असं म्हणूया की त्याला 60,000 रुपये पाहिजे होते, पण समजा त्याचं कॅपिटल आधीच 80,000 रुपये होतं, म्हणजे 20,000 रुपये एक्स्ट्रा होते त्याचे, बरोबर ना. आधीच त्याचे कॅपिटलची बॅलन्स किती होती 80,000, त्याचा रिक्वायरमेंट किती होती फक्त 60,000ची, म्हणजे 20,000 रुपये तुम्हाला आता त्याला द्यावे लागणार आहे. मग त्याची एंट्री काय होणार, समजा इथे 80,000 रुपये होते तुमचे, त्यातून समजा 60,000 रुपये बॅलन्स शिल्लक पाहिजे, तर 20,000 रुपये त्याला तुम्हाला रिफंड करायचा आहे. काय करायचं आहे, रिफंड करायचं आहे. तुम्ही काय एंट्री करणार की त्याच्या पार्टनर्स अकाउंटला डेबिट करणार. काय करणार, त्याच्या पार्टनर्स अकाउंटला बीज कॅपिटल अकाउंट डेबिट करणार. तो घेणार आहे, डेबिट द रिसिव्हर म्हणून तो डेबिट झाला आणि तुमच्याकडनं कॅश गेली, कॅश किंवा बँक अकाउंट तुम्ही काय करणार आहात, क्रेडिट करणार आहात, जे काही असेल 20,000 रुपये, बरोबर. तर अशा प्रकारे, म्हणजे काय, एखाद्या पार्टनरचं जर जास्त कॅपिटल असेल तर आपल्याला त्याला पैसे रिफंड करायचे आहे, त्याची एंट्री वेगळी असेल. आणि जर समजा एखाद्याचं कॅपिटल पाहिजे तेवढं, म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मात्र त्याला पैसे आणावे लागणार आहे, तर त्याची एंट्री मात्र वेगळी असणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम सिंपल याला कॅपिटल ऍडजस्टमेंट अशी ही एंट्री असते. त्याला कॅपिटल ऍडजस्टमेंटची एंट्री असं आपण म्हणतो. म्हणजे काय की नवीन जो पार्टनर आलेला आहे त्याच्या कॅपिटलच्या बेसवरती आपल्याला आधीचे जे कोणी पार्टनर्स असेल त्यांचं कॅपिटल आपल्या एंटरप्राइजेसमध्ये सेट करावं लागतं. दॅट्स मीन्स कॅपिटल ऍडजस्टमेंट असते ही. थँक्यू.